श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र, दिव्य आणि भक्तांच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार घडवणारा दिवस, तो म्हणजे औदुंबर पंचमी हा होय. 2026 या वर्षी 6 फेब्रुवारी या रोजी औदुंबर पंचमी ही तिथी आलेली आहे. हा दिवस भगवान दत्तात्रय आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या औदुंबर वृक्षाशी जोडला गेलेला आहे. हा दिवस म्हणजे केवळ एक तिथी नाही, तर तो श्रद्धा, सेवा आणि भक्ती व गुरुकृपा यांचा महासंगमच आहे. चला तर मग जाणून घेऊयात औदुंबर पंचमीचे रहस्य, त्याचप्रमाणे इतिहास, महात्म्य, पूजाविधी आणि त्याचे होणारे लाभ. औदुंबर म्हणजे काय? तर औदुंबर हा एक वृक्ष आहे. याला उमराचे झाड असेही म्हटले जाते. संस्कृतमध्ये याला उदुंबर असे म्हणतात. हिंदू धर्मात औदुंबर या वृक्षाला अत्यंत पवित्र असे मानले जाते व त्याची पूजा केली जाते. या वृक्षामध्ये भगवान दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती महाराज आणि स्वामी समर्थांचे दिव्य वास्तव्य असल्याचे मानले जाते व अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्याप्रमाणे पिंपळामध्ये भगवान विष्णू, त्याचप्रमाणे वडामध्ये भगवान ब्रह्मा, तर बेलाच्या वृक्षामध्ये भगवान शिव असतात, त्याचप्रमाणे औदुंबर या वृक्षामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे मानले जाते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये औदुंबर या वृक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. औदुंबर पंचमी हा दिवस दत्त भक्तांसाठी महापर्व मानला जातो. श्री दत्त संप्रदायामध्ये औदुंबर पंचमीचे फार महत्त्व आहे. नृसिंह सरस्वती महाराज हे भगवान दत्तात्रयांचे द्वितीय अवतार आहेत. गाणगापूर येथे त्यांनी अनेक वर्षा तपश्चर्या केली होती. तेथे नृसिंह सरस्वती महाराज हे औदुंबर वृक्षाखाली ध्यानस्थ होऊन अनेक भक्तांना मार्गदर्शन करत असत. त्यावेळी नृसिंह सरस्वती यांनी सांगितले होते की जो औदुंबर या वृक्षाची श्रद्धेने पूजा करेल, त्याचप्रमाणे औदुंबर या वृक्षाला प्रदक्षिणा करेल, त्याच्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट होतील. आणि तेव्हापासूनच हा औदुंबर पंचमीचा दिवस हा अतिशय पवित्र मानला जातो. त्याचप्रमाणे औदुंबर वृक्षाचे आध्यात्मिक महत्त्वही अतिशय मोठे आहे. असे मानले जाते की औदुंबर वृक्षामध्ये पंचमहाभूतांचा वास असतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचभूते या औदुंबर वृक्षामध्ये वास करतात. म्हणूनच या झाडाची पूजा केली जाते आणि संपूर्ण ब्रह्मांडाची पूजा केल्याचे फळ हे औदुंबर वृक्षाची पूजा केल्याने मिळते अशी मान्यता आहे. दत्त भक्त असे म्हणतात की औदुंबराला प्रदक्षिणा घातली म्हणजे दत्तगुरूंना प्रत्यक्ष भेटल्याचे पुण्य मिळते. औदुंबर पंचमीला काय करावे, तर या दिवशी काही विशेष नियम पाळले जातात. पहाटे लवकर उठून स्नान करावे, शुद्ध वस्त्र परिधान करावे, त्याचप्रमाणे मनामध्ये गुरुदत्तांचे स्मरण करावे. शक्य झाल्यास गाणगापूर येथे दर्शन घ्यावे किंवा आपल्या देव्हाऱ्यामध्येच दत्तगुरूंची जवळच औदुंबर वृक्ष असेल तर त्याची पूजा नक्की करावी. औदुंबराच्या मुळाशी पाणी, दूध, गूळ, त्याचप्रमाणे वृक्षाला हळदी कुंकू, फुले, धूप, दीप अर्पण करावा. श्री गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण करावे. औदुंबराला 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. प्रदक्षिणा घालत असताना दत्तप्रभूंचा नामजप सतत करावा. औदुंबराला प्रदक्षिणा घातली असता औदुंबराची सेवा केली असता
अनेक प्रकारचे आजार बरे होतात. त्याचप्रमाणे विवाह जुळतो, अपत्यप्राप्ती होते व आर्थिक अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते. औदुंबर पंचमीचा उपवास केला असता दत्तगुरू प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. श्रोते हो, आपल्याला भक्त प्रल्हाद व हिरण्यकश्यपू यांची कथा तर माहीतच आहे. यावेळी भगवान विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण करून ज्यावेळी हिरण्यकश्यपूचा वध केला, त्यावेळी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले असताना त्याच्यामधील विष हे भगवान विष्णूंच्या नखांना लागले व नखे अतिशय दाह करू लागली. त्यावेळी माता लक्ष्मींनी या औदुंबराच्या वृक्षाचीच फळे भगवान विष्णूंना दिली व त्यामध्ये आपली नखे रोवण्यास सांगितले व असे केले असता भगवान विष्णूंच्या नखामधील दाह कमी झाला व भगवान विष्णू हे देखील शांत झाले. असा या फळाचा अतिशय महिमा आहे. आणि या दिवसापासूनच भगवान विष्णूंनी दत्तप्रभूंनी सांगितले की या वृक्षामध्ये माझा सदैव सूक्ष्म रूपामध्ये वास राहील, अशी कथा प्रचलित आहे. त्याचप्रमाणे गुरुप्रतिपदा ते औदुंबर पंचमी या कालावधीमध्ये नृसिंहवाडी येथे मोठ्या प्रमाणामध्ये दत्तप्रभूंची पूजा अर्चना, त्याचप्रमाणे मोठा उत्सव समारंभ साजरा केला जातो. या दिवशी मध्यरात्री पादुकांचे पूजन केले जाते, जागर केला जातो व मोठ्या प्रमाणामध्ये दत्त उपासना केली जाते व औदुंबर पंचमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता केली जाते. अशा प्रकारे औदुंबर पंचमी हा केवळ सण नाही, उत्सव नाही, तर दत्तगुरूंच्या चरणी समर्पणाचा दिवस आहे. चला तर मग औदुंबर पंचमी या दिवशी दत्तप्रभूंचा जप करून श्री गुरुदेव दत्त म्हणून आपण दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करूया. तुम्हा सर्वांवरती दत्त महाराजांचा आशीर्वाद सदैव राहो हीच सदिच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.